आपण याचा पहिला व्हिडिओ घेतला तर हा बरोबर, त्याला हा जवळपास 20-25 दिवस झाले. हा याला आतापर्यंत किती तोडे निघाले याची कॅरेट? तोडायचं वावर आहे हे वावर चारी खोबरी रुंदी लांबी म्हणतो का ह्या काडाकडून त्या काढात आम्ही 1 दिवसात कावच गेलो नाही चालू झाल्यापासून 3-3 दिवस खोडा करतोय एका वावरात. पहिला तोडा किती निघाला होता? पहिल्या खोड्या आम्ही म्हणलं काय 5-25 जाळ्या निघतील झालो आम्ही 3 वाजता दुपारून घरचे माणसं 2-4 जण बिल आलो ते 3-4 गाल्या म्हणजे आमच्या 28 जाळ्या भरल्या अरे पहिल्या बापरे. दिवशी. परत दुसऱ्या दिवशी लवकर आलो अहो दुसऱ्या दिवशी 70-80 जाळ्यात वाढल्या तरी वावर भेटून नाही. परत तिसऱ्या दिवशी राहिल्या काही 2-4 राहिल्या म्हणजे असे मिळून एका खुड्याच्या 160 जाळे झाले आमचे. 160 जाळ्या 160 जाळ्या आणि एक खुडा किती दिवस चालला? 3 दिवस. काय सोडलं याला असं आपण? ते आपलं ते ड्रम सोडला ती बॅग सोडली कार्बन 4 किलोची आपली नाचायलाच बिल घ्या आता कालही सोडली तुम्हाला टाकली ड्रम. सरासरी रेट काय भेटला तुम्हाला? 300 350 म्हणजे आपण 250 300 रुपये जरी धरला आपण रेट आवले परवडत तरी 160 जाळ्या म्हणजे 48,000 रुपये तुमचा पहिला तोडा झाला. हा आतापर्यंत किती जाळ्या निघाल्या? आतापर्यंत 600 जाळ्याच्या पुढे आकडा गेला असेल. काय बोलताय? हा किती दिवसामध्ये? 17 दिवस. बाबा 17 दिवसात 600 जाळ्या. इकडं लोकांना 2-2 एकरात अजून तोडी चालू नाही झाली. अहो मॅच 4-4 बिघे लागली घरी घरच्या वावर 50-50 गुंठे तरी एवढी वांगी काऊन निघाली लय झाला तर 30 जाळ्या 40 जाळ्या 50 जाळ्या ही टँडर कुठून आणली तुम्ही गौसून दिली आम्हाला ही सोन्याची खेळचं परत नाही भेटायची. काय बोलताय? आणि बरं ही चमत्कारच करते एवढं ऊन आहे तुम्ही पाहा झाड किती टाईट आहे अजून आणि एवढ्या मोडले ना काय बोजा नाही नावच नाही काढायचं. आजची बोजा झाला का याला झुपक्याच फळ झाले ते ऑर्गॅनिक भरपूर औषध वापरू पाहिलं पण याला जोड नाही भेटलं कोणी अजून. लय बारी बारी लिक्विड सोडले फार 1000 रुपये 800 रुपये 900 वाले काहीच नाही त्याला मग सोयीची नाही. निर्माचं पाणी का साखरेचं पाणी का पावडर मिठाची पावडर भरली काहीच कळा नाही वर कलर चोळी हाई खत जागेवर झाड काहीच बोलत नाही. हे सोड का 3-4 बोलत आहे लगेच झाडात बदल दाखवते 3ऱ्या दिवशी आणि 8 दिवसात नादच करून टाकते डायरेक्ट. डायरेक्ट बसून टाकते. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने वापरलं पाहिजे. तुमच्या गॅसच्या टाक्या बंद झाल्या तरी शेतकरी उपाशी राहणार तुम्ही सगळी बंद राहा एवढं ध्यानात राहायचं शेतकऱ्याला. म्हणजे कोणत्याच गोष्टीची अडचण नाही लय सुंदर रिझल्ट त्याचा वासच एवढा भारी ना भिजत घातलं असं कॉफी सारखं वाजूर. हो ना एकदम सुगंध वाजूर म्हणजे सुगंध पण आहे आणि रिझल्ट पण आहे. रिझल्ट लय भारी म्हणजे माती पोकळू झाली ब्लेड नाही कडक वाजले जमीन भुसभुशीत झाली. नमस्कार. आपला संपूर्ण परिचय द्या. मारुती शिवाजी सहाने राणा नावडे पोस्ट चास तालुका सिन्नर जिल्हा नाशिक. आता हे वांग्याचं क्षेत्र किती आहे? 30 गुंठे. 30 गुंठे. बरं व्हरायटी कोणती? एक ते अजित कमांडर म्हणते मग कोणती अजित कमांडर का कोणती यांचीच नाव द्यायला जाईल ना. हो ना ते पाहुणे रोप दिलं पाहुण्यांनी रोप दिलं तर आपण याचा पहिला व्हिडिओ घेतला तर बरोबर त्याला जवळपास 20-25 दिवस झाले. 28 ला काय घेतलं 28 तारखेला घेतलं तर म्हणजे 28 मेला. 28 मेल बरोबर 28 मेला आता घेतलं. जून चालू आहे ना. आता जून महिना चालू आहे म्हणजे आजची जी तारीख आहे ती आहे 16 तारीख आहे ना. बरोबर. आता मला सांगा याला आतापर्यंत किती तोडे निघाले याची कॅरेट? तोडायचं वावर आहे वावर चारी खोबरी रुंदी लांबी म्हणतो का ह्या काडाकडून त्या काढात आम्ही 1 दिवसात कावच गेलो नाही चालू झाल्यापासून 3-3 दिवस खोडा करतोय एका वावरात. बाबो 3 दिवस. पहिला तोडा किती निघाला होता? पहिल्या खोड्या आम्ही म्हणलं काय 5-25 जाळ्या निघतील झालो आम्ही 3 वाजता दुपारून घरचे माणसं 2-4 जण बिल आलो ते 3-4 गाल्या म्हणजे आमच्या 28 जाळ्या भरल्या पहिल्या दिवशी. परत दुसऱ्या दिवशी लवकर आलो अहो दुसऱ्या दिवशी 70-80 जाळ्यात वाढल्या तरी वावर भेटून नाही. परत तिसऱ्या दिवशी राहिल्या काही 2-4 राहिल्या म्हणजे असे मिळून एका खुड्याच्या 160 जाळे झाले आमचे. 160 जाळ्या 160 जाळ्या आणि एक खुडा किती दिवस चालला? 3 दिवस. 3 दिवस. पहिल्या खोड्या म्हणलं काय एखादा अर्ध निघ कुठं मुडं नुसतं हात मारायचं झाडाला ते आले ते रापारप झोप केला निघा सुटलं ते आम्ही वाईट चांगलं म्हणलं ते हात किती दिवस झाले म्हणजे आज 20-1 दिवस झाले असेल ना चालू. बरोबर
म्हणजे कुठं बंदच नाही, आमचा रोज चालू आहे. रोज चालू आहे. रोज चालू आहे. उलट एखादी सुट्टी घेतली कटाळा आला तर. काय सोडलं याला असं असं आपण? ते आपलं ते ड्रम सोडला, ती बॅग सोडली कार्बन. 4 किलोची. आपले नाचायलाच बिल का आता कालच सोडली. तुम्हाला टाकायची ड्रम पैसे. याला आतापर्यंत कार्बन किती सोडलं? याला 5 लिटरच गेलं जी लिक्विड कार्बन कार्बन आणि ती पाव त्या 2 बॅगा. ग्रीन लाईफच्या. हा. अच्छा, म्हणजे त्याचाच चमत्कार आहे हा सर्व. अहो काय सगळं 3,000 रुपयाची गंमत नाही, काय 3,000 रुपये. हे लिक्विड 10,000 आहे, सोडून पाहिले काहीच होत नाही. काय बोलताय? आणि हे शिवाय काळोटी फळाची चमक. लोक म्हणते लय वांग्याला बुरी आली. आपल्या वांग्याला बघ तुम्ही अजून बुरी नाही, एवढी टेम्परेचर बघा ना, एवढं तापमान आहे पण असा हा. प्लॉट एकदम फ्रेश दिसतोय लय तुमचा. फ्रेश. सरासरी रेट काय भेटला तुम्हाला? 300 350. म्हणजे आपण आणि 300 त्याच्या रुपये पुढंच. 300 रुपये जरी धरला आपण रेट, अहो लय परवडत तरी नाही. 160 जाळ्या म्हणजे 48,000 रुपये तुमचा पहिला तोडा झाला. हा. आतापर्यंत किती जाळ्या निघाल्या? आतापर्यंत 600 जाळ्याच्या पुढे आकडा गेला असं निघून. काय बोलताय? हा. किती दिवसामध्ये? 17 दिवस. बाबो 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 17 दिवसात 600 जाळ्या. हा. किती जाळ्या निघाल्या? 600. किती दिवसात? 17 दिवसात. बाबो 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 बाबो. आणि क्षेत्र 30 गुंठे आहे ना, तुम्हाला आपण मोजायचं तुमच्या मोबाईल घरी, तुम्ही लगेच मोजून पाहायचं 2 मिनिटं. इकडं लोकांना 2-2 एकरात अजून तोडे चालू नाही झाले. अहो मॅच 4-4 बिघे लागली घरी, घरच्या वावरात 50-50 गुंठे, तरी एवढे वांगे काऊन निघाले. लय झालं तर 30 जाळ्या, 40 जाळ्या, 50 जाळ्या. पण ही टँडर कुठून आणली तुम्ही गौसून दिली आम्हाला, ही सोन्याची खेळचं. परत नाही भेटायची. काय बोलताय? आणि बरं ही चमत्कारच करते, एवढं ऊन आहे, तुम्ही पाहा झाड किती टाईट आहे अजून. बरोबर ना, बघा ना, आपण मागच्या वेळेस आलो होतो तसाच प्लॉट आहे अजून. एकदम सेम. फांटे एवढे मोडले ना, हम्म. त्या बोजा नाही नावच नाही काढायचं. आजची बोजा झाला का याला झुपक्याच फळ झाले. तुम्ही आजपर्यंत भरपूर बाहेरची औषधं सोडली असेल. भरपूर कार्बन ऑर्गॅनिक भरपूर औषध वापरून पाहिलं, पण याला जोड नाही भेटलं कोणी अजून. कोणकोणते लिक्विड सोडले याला तुम्ही आपले? आपलं तेच ना, ते ड्रम आणि ती पावडर. कार्बन हा. आणि ग्रीन लाईफ. ग्रीन लाईफ. अच्छा, म्हणजे हे 2 प्रोडक्ट वापरल्यावर बाहेरचं वापरायची गरज नाही. नाही. काय फरक आहे रासायनिक आणि या तंत्रज्ञानामध्ये ऑर्गॅनिक? अहो लय खतरनाक. नाटच नाही करायचं. आता काय सांगा, मी लय बारी बारी लिक्विड सोडले, फार 1,000 रुपये, 800 रुपये, 900 वाले. काहीच नाही त्याला मग सोयीची नाही. निर्माचं पाणी का साखरेचं पाणी का पावडर मिठाची पावडर भरली, काहीच कळा नाही. वर कलर चोळी त्यांना हाई खात जागेवर. झाड काहीच बोलत नाही. हे सोड का 3ऱ्या 4थीच बोलत आहे. लगेच झाडात बदल दाखवते 3ऱ्या दिवशी. आणि 8 दिवसात नादच करून टाकते. डायरेक्ट. हा, डायरेक्ट बसून टाकते. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने वापरलं पाहिजे. हा. प्रत्येक शेतकऱ्याने वापरायचं आणि एखाद 2 गाल्यांना सोडायचं नाही, त्याला खेटून झाडात अंतरच करून टाकणं जाईल, बदलच करून टाकणं सगळ्याच गोष्टी. वाढ बीट काळोटी बिळोटी अमकं जमकं सगळ्या बाजूकडे. तुम्ही 2 गाली कोणतीही मजी बंद करा, तिला देऊच नका ते, तुम्हाला लगेच रिझल्ट पाहायला भेट. आणि तुम्ही याचा अनुभव पण घरी बघितला? घरी वांग्याला वांग्याला बघितलं मी, आम्ही झेंडू तोडायला कटाळ बाजार असून बी माणसं भेटत नसतं घरी. रोज उठलं का झेंडू, रोज उठलं का झेंडू. आणि शिळ्या बेडवर होता? शिळ्या म्हणजे तांबाट्याच्या ब्लेड होत. तांबाट्याच्या. हा. वर्षभर तांबाट्याचं वावर, गेल्या वर्षी तांबाट्याचं वावर होतं आणि दिवाळीला आम्ही झेंडू लावलो. त्याच्या लुळी गाबाळ झालं तर नाशिक मारून ती पडीत ठेवलं आम्ही. किती माल निघाला तर झेंडूचा तरी? त्याचा नाद नाही करायचा. 10,000 10 टनाच्या पुढे माल गेला. 10 टनाचे. किती क्षेत्रात? 1 एकराला थोडं कमी. एकराला कमी होतं. आणि आणि 35 गुंठे असं. हो ना. म्हणजे तुम्ही थोडक्यात समाधानी का आज? हा, एकदम समज. समजा जर तुम्हाला तंत्रज्ञान विषय माहिती नसती भेटली तर आज काय कंडिशन असते? नाही नाही, मग काय नाही, असेच कॅस उपयोगी काही. मग काय आता काय कारण. बघा ना, हे अंतर बघा ना, तुम्ही पूर्ण प्लॉट भरलाय. पूर्ण भरलं म्हणजे फळ बिफळ ना तुम्ही. बघा ना फाट्या किती अंतर आहे तरी. जे अंतर कोणतं रुंदीचं हा, 7 फूट आहे, 7.5. 7.5 फूट आहे. मग आता ही झाड किती राहिली मध्ये चिटकायला. आणि दोन रोपातील अंतर किती? 2 रोपातलं 2.5 फूट आहे. 2.5 फूट आहे का? हा. अच्छा, आता आपण जर बघतोय तर एवढं ऊन आहे पण पान बिन एकदम फ्रेश आहे तुमचं. हा, एकदम फ्रेश आहे. म्हणजे रोजचा तोडा चालूच आहे का? रोज काल तोडेल, आज तोडेल, उद्या तोडणार पुढे. आणि समजा हाच प्लॉट रासायनिक वर असता? नाही मग नसतं जमलं. अच्छा, म्हणजे तुम्ही दर 10-12 दिवसाला कंपल्सरी सोडताय कार्बन ग्रीन लाईफ? ते काय 2-3 हजार रुपयाची गमत राहील. म्हणजे खर्च आहे कमी? काही नाही, 2 हजारात काय. काय सांगेल इतर शेतकऱ्यांना? वापरून पहा, प्रयोग करा एकदा. हा. मग कळण, स्वतः वापरल्याशिवाय नाही कळायचं. हा ना. तुम्ही आतापर्यंत जेवढी माहिती दिली तेवढी सर्व खरी का?
अहो सगळी खरे मग काय शेतकरी काय इकायला निघाली का? आता काय बरेच आम्हाला प्रश्न विचारता तुम्ही शेतकऱ्याला बोलायचे पैसे द्यायला राहता का? हा पैसे पैसे शेतकऱ्याची किंमत कोणच नाही करायची. कोणीच नाही करायची. तुमच्या गॅसच्या टाक्या बंद झाल्या तरी शेतकरी उपाशी राहणार तर तुम्ही सगळी बंद राहते. एवढं ध्यानात राहायचं शेतकऱ्याला. म्हणजे कोणत्याच गोष्टीची अडचण नाही, फक्त आम्हाला पाऊस पाहिजे आज. पाऊस पाहिजे फक्त. मग कसं जगायचं काय ते आमच्या हातात. म्हणजे आजपर्यंत भरपूर खत औषध वापरलेलं असेल तुम्ही. भरपूर भरपूर. पण असा नाही याला जोडच नाही भेटलं म्हणून कार्बन सारखे रिझल्ट नाही नाही लय सुंदर रिझल्ट. त्याचा वासच एवढा भारी ना भिजत घातलं असं कॉफी सारखं वाजूर. हो ना, एकदम सुगंध वाजूर. म्हणजे सुगंध पण आहे आणि रिझल्ट पण आहे. रिझल्ट लय भारी. म्हणजे माती पोकळ झाली ब्लेड नाही कडक वाजले. आता जमीन भुसभुशीत झाली. अच्छा, खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. मारुती शिवाजी सहाने, राणा नवळी, पोस्ट जास, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 90 49 19 100 2. चालते. धन्यवाद सर.